वाह बकासूर वाह, काय पळालायस तू बकासूर आणि चिक्या. आज ही गाडी सुट्टी देत नाही. आज खरंच ही गाडी एक नंबर करणार तर करणार. बकासूर आणि चिक्या आज गट पास झालेत. नक्की कोणत्या गटात पळालेत आणि गट तुम्हाला सांगतो, गट 1 ते 10चा निकाल तुम्हाला सांगणार आहे आज निमसोड मैदानामध्ये. आज काटाकीर अशा लढती झालेल्या आहेत आणि नक्कीच टॉपचे पैरे जे आहेत ते झालेले आहेत सगळ्या बैलांचे. आणि नक्कीच सुरुवात करूया आज निमसोड मैदानामध्ये. कोणता बैल कोणत्या गटात पळाला आणि जिंकला. गट क्रमांक 1 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली. तास क्रमांक 5 मधून कोरेगाव या गाडीचा 1 नंबर आला. सुंदर अशी गाडी पळाली. उजवीला पळाला कोरेगावकरांचा भवानी पळाला आणि त्याच्यासोबत डावीला पळाला आगा शिवनगरकरांचा शंभू पळाला. सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र केली. सोन्या ड्रायव्हर अभय शिवाडीकर. वाह मस्तच गाडी पळाली. गट क्रमांक 2 मध्ये 2चा निकाल आहे. तास क्रमांक 6 मधून धावलेली गाडी आहे. उजवीला पळाला फुरसुंगीकरांचा एक्का आणि त्याच्यासोबत पळाला एक्क्यासोबत डावीला छत्रपती संभाजीनगर तसेच उर्मिला ताई माणिकशेठ गायकवाड यांचा मथुर फार्म यांचा अर्जुन पळाला. सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र केली बाला ड्रायव्हर नेवरेकर यांनी. गट क्रमांक 3चा निकाल 3 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली. तास क्रमांक 5 मधून नांदेगाव मुळशीकरांच्या या गाडीचा 1 नंबर आला. सुंदर अशी गाडी पळाली. उजवीला पळाला जो पुण्याचा जो आहे तो मुळशीचा पिस्तूल आणि त्याच्यासोबत पळाला मिलिटरी आपशिंकरांचा व्हाईट गोल्ड चित्र्या. सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र केली छोट्या ड्रायव्हर माळेगावकर यांनी. वाह मस्तच मैदान चालू आहे. मैदानामध्ये आज टॉपच्या लढती बघायला मिळत आहेत माणसांना. गट क्रमांक 4चा निकाल आहे. तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी आहे. कर्जत आणि बारामती या गाडीचा 1 नंबर आला. सुंदर अशी गाडी पळली. या बैलगाडा क्षेत्रात ज्याला गुलालाचा बेताज बादशाह म्हटलं जाते अलीकडं असा हा गोविंदा पळाला आणि गोविंदासोबत पुष्पा हा बैल पळाला. सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र केली. गट क्रमांक 5चा निकाल 5 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली. तास क्रमांक 6 मधून गाडी धावलेली आहे. उजवीला पळाला अहवारवाडीकरांचा बादल आणि डावीला पळाला अथर्व ट्रेडर्स यांचा मल्हार. सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे गट क्रमांक 5 मधून. गट क्रमांक 6 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली. तास क्रमांक 5 मधून पप्पू शेठ गायकवाड यांचा घरचाच साज पळताना दिसला आज शंभू आणि सोन्याची गाडी. सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र केली शरद ड्रायव्हर आंधळीकर यांनी. गट क्रमांक 7चा निकाल या बैलगाडा क्षेत्रामध्ये ज्याला देव असं म्हटलं जातं, ज्याच्या नावावरती अनेक असे विक्रम आहेत, तो विक्रम मोडणे कठीण असा हा बैलगाडा क्षेत्रातला ज्याला देव म्हणतात असा हा बकासूर पळाला आणि बकासूर सोबत तृतीय हिंद केसरीचा मानकरी असलेला कारोंडेकरांचा चिक्या पळाला आणि ही गाडी पब्लिकनं पळाली बरं का. गाडी आता कुठेही लागू द्या मैदानात, पब्लिकनं लागू द्या तर कुठनंही लागू द्या, गाडी आज ही गाडी 1 नंबर 100% करेल असं वाटते. आणि बक्कासूरच्या गाडी जी पळाली, बक्कासूरच्या शेजारीच एक बैल होता, बक्कासूरच्याच डुप्लिकेट होता, त्याचं नाव सुद्धा बक्कासूरच होतं. खूप वाटतात का शेवटी कसं जाईल, शेवटी बक्कासूरच्या गटात पळणं नशीब लागतं आणि त्या बैलाचं नशीब होतं. बक्कासूर एक हुबेहूब दिसणारा बक्कासूर सारखाच बैल त्या गटामध्ये पळाला आणि नक्कीच आज बक्कासूरला रोखणं कठीण आणि चिक्याला, कारण की आज ड्रायव्हर सुद्धा तोच चलाक ड्रायव्हर ज्याला म्हटलं जातं या बैलगाडा क्षेत्रात अलीकडे गुलालाचा बेताज बादशाह असं म्हटलं गेलंय, असे हे ऑलराऊंडर अप्पा ड्रायव्हर कारोंडेकर. वाह मजा आली आज बक्कासूर सोबत गाडी ते चालवली आज. आणि नक्कीच आज बक्कासूर गट पास झालाय, सेमी सुट्टा काढेल आणि फायनल सुद्धा सुट्टा. गुलाल आज आपलाच आहे. जेवढे प्रेक्षक आपले बक्कासूर फॅन आहेत त्यांना मी अगोदर सांगतोय, गुलाल आपलाच आहे. कितीही काही असू द्या, कितीही मोठे पैर येऊ द्या. नक्कीच ही गाडी 7 मधून पळाली बरं का. गट क्रमांक 8चा निकाल आहे. सुंदर अशी गाडी पळाली. सर्किट पळाला आणि त्या ढवळचा तसेच सर्किट पळाला आणि त्याच्यासोबत पळाला ढवळकरांचा देवा. सुंदर अशी गाडी सोन्या ड्रायव्हर रामू स्वाडकर यांनी ही सेमीसाठी पात्र केलेली आहे. आणि गट क्रमांक 9चा निकाल 9 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली. तास क्रमांक 4 मधून गाडी पळाली होती. निमसोडकर या गाडीचा 1 नंबर आला. सुंदर अशी गाडी पळाली. कॅप्टन पळाला आणि कॅप्टन सोबत पळाला जो पेडगावचा 1 नंबरचा मानकरी झालेला वाईकरांचा नांद्या पळाला. सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र केली छोट्या ड्रायव्हर कुऱ्हाळकर. नक्कीच ही सुद्धा गाडी फायनलमध्ये असू शकते, कारण की नांद्या सगळ्यांना माहिती आहे, वाईकरांचा नांद्या हा कितीही टॉपची बैल असू द्या मैदानामध्ये त्यांना हरवण्याची धमक त्या बैलामध्ये आहे. नक्कीच आज कमाल करतोय की काय ड्रायव्हर सुद्धा चालक आहेत आज छोट्या ड्रायव्हर कुऱ्हाळकर.
आणि गट क्रमांक 10चा निकाल 10 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली. महान भारत केसरी ज्याला म्हटलं जातं, 6 दॉर्लीकरांचा हरण्या पळाला. वडगाव हवलीकरांच्या हरण्यासोबत सुंदर अशी गाडी सप्तहिंद केसरी ड्रायव्हर बारीक ड्रायव्हर यांनी जी आहे ती सेमीसाठी पात्र केलेली आहे. नक्कीच आज मैदानामध्ये निमसोडच्या टोटल 54 गट पळणार आहेत आणि नक्की 54च्या गटामध्ये आज काटाकीर अशा लढती बघायला मिळतील. परंतु आज लढती ज्या आहेत त्या सगळ्या टॉपच्याच आहेत आणि नक्कीच सगळ्यांना माहिती आहे, महाराष्ट्राला माहिती आहे या बैलगाडा क्षेत्रातला देव बकासूर ज्या ठिकाणी पळतो त्या ठिकाणी त्या मैदानाला शोभा येतेच. आणि नक्कीच आज जे मैदान जे आहे ते गर्दीने तुडुंब असं भरलेलं आहे आणि नक्कीच लाईव्हसुद्धा लोक खूप सारे बघत आहे, कारण का तर सगळ्यांचा जीव तर बकासूरवरती आहे. आणि नक्कीच आज बकासूर निराश करणार नाही आपला. नक्कीच सगळे आज चेहरे खुश असतील, अगदी माझा सुद्धा चेहरा खुश आहे, कारण की बकासूरचा पायरा मी तुम्हाला कालच सांगितलेला, कारोंडेचा चिक्या परवा दिवशी सुद्धा सांगितलेला. परंतु बघूया आता शेवटी कसं असतं, एकटा बैल दोघे बैल पळणारे असले शेवटी कधीच कुणाला बैलगाडा क्षेत्रात कमी समजू नये आणि समजायचं सुद्धा नाही. आणि सेमीसाठी ज्या पात्र गाड्या झालेल्या निमसोड मैदानामध्ये त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.